दुःखामध्ये आहाळून गेलेला होता सुदैव ब्राह्मण, म्हणून करता त्याला बोध करू लागले, शुद्धीवर आणू लागलेली आहे. अशा प्रकारची कथा आपण 7व्या अध्यायाच्या शेवटला ऐकली. अशा प्रकारे सांगता येईल. पुढे काय वर्तले कौतुका, ते वर्णितो ऐका सकळिक. आदि कवी मुनी वाल्मिक, दृढ धन्व्यासी सांगती. हो, परशुरामजी सांगतात 7व्या अध्यायाची कथा संपली. आता 8व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. 8व्या अध्यायामध्ये कथा काय वर्तली तर परशुरामजी सांगतात, वाल्मिक ऋषी गरुडधन्वा राजाला पूर्वजन्मीची पूर्ण माहिती सांगू लागलेली आहेत. पूर्वजन्मामध्ये काय तुझी कथा घडली किंवा काय तुझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे असं सविस्तर वाल्मिक ऋषी गरुडधन्वाला सांगतात. गरुडधन्वा ऐकत आहे. राजेश्वर ते सुदे समान, गौतमीचे ऐकून वचन. सुदेव पावला समाधान, शोक संपूर्ण टाकीला. हे राजेश्वरा, हे सुधन्वा, गौतमी पत्नी सुदेव पत्नीचं बोलणं ऐकून सुदेव ब्राह्मणाला जे दुःख होतं ते दुःख नाहीसं झालं आणि समाधान झालं, आनंद झालं. आणि आनंदामध्ये आता प्रत्येकजण येणार आहे, प्रत्येकाला जायचं आहे, कोण राहायला आलेला आहे अशा प्रकारचा बोध केला. आता मुलगा आपला जाणार आहे, त्याचं आयुष्य म्हणून कमी म्हणून तो जाणार आहे. मग आपलं एक ना एक दिवस आयुष्य संपणार आहे, आपणही जाणार आहे. राहण्यासाठी कोण आलेला आहे असं पत्नीनं बोध केला. आणि खरोखर सुदेव ब्राह्मणाला योग्य वाटलं आणि तो दुःखातून नाहीसा झाला, सुख झालं आणि पुन्हा पहिल्यासारखे संसारामध्ये आनंदानं वर्तू लागलेले आहेत. धैर्य धरोनी उठला त्वरित, श्री हरिवरी ठेविले चित्त. अवश्य भाविते समस्त, तैसेची खचित होईल पे. धैर्य धरून राजा उठला. बघा, दुःखामध्ये राजा होता, धीर धरला. कितीही माणसाला दुःख झालं, माणसानं धीर धरला तर माणूस पुन्हा उठतो. नाही तर धीर जर माणसाचा खचला तर माणूस उठत नाही. राजानं धीर धरला आणि नंतर भगवंताच्या नावावर, भगवंताच्या ध्यानावर ध्यान धरलं महाराज. भगवंताचं नामस्मरण राजा करू लागला. अशा प्रकारे सांगतात. होणारे ते न चुके काही, ऐसा निश्चय केला हृदयी. मग पूर्ववत कार्य सर्वही, सदारा करू लागला. होणार, चुकणार नाही महाराज. जे होणाऱ्या गोष्टीत का कदापि चुकणार नाही. आपण कितीही चुकवायचा प्रयत्न केला, होणाऱ्या गोष्टी, होणारं कार्य चुकतच नाही. कितीही चुकवायचा प्रयत्न करा, जे होणार आहे का, जे घडणार आहे का, निश्चित घडल्याशिवाय राहणार नाही, राहत नाही. असं ब्राह्मणानं विचार केला आणि पूर्ववत पहिल्यासारखं देवाचं नामस्मरण, संसारामध्ये सुखानं समाधानानं राजा आपलं सुदेव ब्राह्मण आणि गौतमी पत्नी राहू लागलेले आहेत. ऐसे लोटता काही दिन, एकदात सुदेव ब्राह्मण. समिधा कुशास्त्र हरणा लागून, वलासी जाता झाला. असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर कोणता तरी एक दिवस होता, तो सुदेव ब्राह्मण, आता ब्राह्मण असल्यामुळं यज्ञ करण्याची सामग्री अरण्यामध्ये आणण्यासाठी गेला. दर्भ, अनेक यज्ञाच्या जे काही समिधा असतात, वनस्पत्या असतात, अनेक दर्भ असतात, अनेक काही वृक्षाच्या साली असतात,
ते आणण्यासाठी कोणता तरी एक दिवस होता आणि तो ब्राह्मण अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेला असताना पुढं काय झालं? तेची दिनी तयाचा नंदन जल क्रीडार्थ गेला आपण वा सवे घेतले वयस्य गण वापिके माझी प्रवेशला. काय झालं? हे ब्राह्मण कोणता तरी एक दिवस होता, त्या दिवशी यज्ञाची सामग्री आणण्यासाठी अरण्यामध्ये गेली आणि लहान लेकरचं काय असतं महाराज, आई कुठल्या तरी कामामध्ये गुंतली, वडील कुठल्या तरी कामाला गेले, मग लेकरं रिकामी असतात. मग असा सांदा सापडला त्याला. वडील अरण्यामध्ये यज्ञाच्या समिधा आणण्यासाठी गेलेले, आई घर कामामध्ये गुंतलेली आहे. मग त्याचे मित्र असतात, प्रत्येकाला मित्र असतात बरं का. मग त्यानं काय केलं, आपले जे काय मित्र आहेत सखे सोबती त्यांना बरोबर घेतलं आणि म्हणला आज आपल्याला निवांत वेळ आहे. वडील काय दुपारपर्यंत येत नाहीत, आईचं कामधंदा घरातला दुपारपर्यंत होत नाही, आता आपण दुपारपर्यंत रिकामात आहे. म्हणून 10-5 मित्र घेतले आणि एका हिरीवर पोहण्यासाठी तो गेलेला आहे. ग्रीष्मकाळीचा उष्माती वा. परमानंदे क्रीडा करती शाबास. परस्पराच्या अंगावरती जळ उडविती एकसरे. जळ उडविती एकसरे. पवायचा अदुगत छंद लहान लेकराला असतो. त्याच्यामध्ये आई वडील आपल्या कामामध्ये गुंतलेले, मित्र बरोबर घेतले आणि पुन्हा उन्हाळ्याचे दिवस आहेत महाराज. आता जसं ऊन चालू आहे का, आता जशी गरमी चालू आहे का, अशा पद्धतीची गरमी होती. मग पाण्यामध्ये पोवायला लय आनंद होतो महाराज उन्हाळ्यामध्ये. किती पाण्यामध्ये पोवा वाटतं, खेळा वाटतं. आणि पुन्हा वय बारीक आहे महाराज, पोवायचंच वय आहे. काय आपल्यासारखेच काय एकदा उडी मारून बाहेर निघाले की पुन्हा जायचं नाही आतमध्ये. एकदा पाण्यामध्ये पोवायला चालू केलं, उन्हाळ्याचे दिवस उड्या मारायच्या एकमेकाच्या अंगावर पाणी शिपायचं. अशा प्रकारचा आनंद पोहण्याचा घेऊ लागलेले आहेत. एकमेकाचा हस्त धरुनी वा. मज्जान करती तये जीवनी शाबास. मच्छ मगरा परिपोनी प्रतक्षणी गालिती. प्रत्यक्षणी घालिती. एकमेकाच्या हाताला धरायचं बरं का, उजव्या हाताने एकमेकाच्या हाताला धरायचं आणि एकाच हातानं पाणी वाढायचं, पोवत जायचं. पोहण्याचे प्रकार आहेत महाराज. पुन्हा उतानं होऊन पोवायचं, पुन्हा पालतं पडून पोवायचं, पुन्हा एका अंगावर पोवायचं. अशा प्रकारचे जे काय पोहण्याचे जे काय प्रकार आहेत का, हो अनेक प्रकार आहेत पोहण्याचे. गुढी घेऊन पोवायचं, मासा कसा पोहतोय अशा पद्धतीत पोवायचं, मगर कशी पोहती अशा पद्धतीत पोवायचं. हे काय पोहण्याच्या पद्धती आहेत. तशा पद्धतीनं पोहू लागले आणि त्या आनंद घेऊ लागलेले आहेत. एक पुढे पोत पळत दुजे तया धरू दाबात. वा. तव तिची बुडोनी अकस्मात पुढच्याच्या खाली ओढीती. पुढच्याच्या खाली ओढीती. एक पवत पुढं चाललेला आहे, दुसरा त्याच्या पाठीमागं त्याला पकडण्यासाठी जाऊ लागलेला आहे आणि तिसरा त्या दोघालाही माहीत न होता मधूनच सुळकी मारायचा आणि त्या दोघाचेही पाय खाली ओढायचे. बघा पोहण्याच्या अशा पद्धतीत आपण पोहलेलो आहे, त्या पद्धतीनं आपण सुद्धा पोहलेलो आहेत महाराज. दोघं शिवणा पाणी खेळत असताना एक दुसऱ्याच्या पाठीमागचा लागतो आणि तिसरा येऊन त्यांचे पाय खाली ओढतो. ही एक पोहण्याची पद्धत आहे महाराज. आणि तशा पद्धतीनं पोहू लागले. एक पुढं पोहत चाललेला, एक त्याला धरण्यासाठी पळू लागलेला आणि तिसरा मधूनच शिरला आणि त्यांचे पाय खाली ओढितो. होतं काय, वारंवार येऊन तिरासी लोटोनी द्यावे एकमेकासी. मी म्हणून कुदात त्वरेसी अंत येऊनी वर येती. अंत येऊनी वर येती. पोहून पुन्हा तीराला यायचं, कडीला यायचं आणि कडीला जो आलाय का त्यानं कडीवर उभा राहणार त्याला आणि माझा ढकलून द्यायचं.
पहिले जे उभा राहिलेले कडेला त्यानं काय पवत येणारला आतमध्ये कडेला येऊ द्यायचं नाही. कडेला लागायचा वाण दिसला की ढकलून द्यायचं आतमध्ये. हो, पुन्हा त्यानं खाली जायचं, पुन्हा बुडी घेऊन दुसरीकडे त्यानं जायचं. लगेवर यायचा प्रयत्न झाला की आणि ढकलून द्यायचं. अशा पद्धतीनं एकमेकाला ढकलाढकली करू लागले, पोहू लागले आणि पोहण्याचा आनंद घेऊ लागलेले आहे. पुन्हा पुन्हा जळी बुडोन परस्परा काढीती शोधून आघाद निस्थिर राहून एकमेका मर्दिती. एक म्हणला मी कडेला आलो की म्हणला मला ढकलूनच द्यायला लागले. आपल्याला आता कडेला जायचंच नाही, त्याने एकानं बुडी घ्यायची आणि खाली जाऊन बसायचं. आता वरी यायचंच नाही लवकर असं ठरवायचं. एकानं तिकड्या कडेला जावा तिकडा ढकलितो, इकड्या कडेला जावा इकडा ढकलितो. कुणकड बी गेलं तरी ढकलायच लागले. मग एक जणांनं ठरवलं बुडी घ्यायची, अगर एक जणांनं ठरवलं जागेवरच पोवायचं. काही जागेवर स्थिर जाऊन पोहता येतं मला. नुसते हात आणि पाय हलविले की जागेवर बी राहता येतं. आईन मधातच राहायचं, इकड्या कडेला जायचं नाही तिकड्या कडेला. त्याला काढण्यासाठी काही जाऊ लागले. अरे हे बुडाला गेलंय, बेनं तसंच बसलं काय, मेलं का काय, असं काय त्याला बघण्यासाठी सुद्धा खोल बुडी घेऊन जाऊ लागले. तर हे खाली बुडाला जाऊन बसलेलं अशा प्रकारचं पोहू लागलेले आहेत. आईसे क्रीडती मिळून मित्र वा, प्रारब्ध ओढवले विचित्र. विचित्र सुदेव द्विजाचा तो पुत्र शिथिल गात्र झाला. असे बरेचसे मित्र घेऊन क्रीडा करू लागले महाराज. पण प्रारब्धाची गती न्यारी, काय करील बुद्धी विचारी. होय, प्रारब्ध माणसाचं ओढावलं. अगर आयुष्य माणसाचं संपलं काही बी होतं महाराज. आयुष्य संपलं, काळ आल्याशिवाय राहत नाही. मग कुठेही असो माणूस महाराज निश्चित. होय, नुसती गुचकी लागून काही बोलत बोलत गुचकी लागली तर मरतात. नंतर हात पाण्यात आहे महाराज. आयुष्य संपलेलं आहे बरं का, प्रारब्ध संपलेलं आहे. आणि मग पोवत असताना, क्रीडा करीत असताना हो काय झालं ऐका. मित्र वर्गाचे भयत तक्षण तया वंचून पळावे म्हणून आपुला श्वास निरोधून आगाध निरी प्रवेशला. आगाध निरी प्रवेशला. मित्र कडीला लागूच जाईना. इकड्या कडीला गेलं की इकडा ढकलायला, तिकड्या कडीला गेलं की तिकडा ढकलायला. म्हणून करता मित्राची भीती बाळगली. नकोच म्हणला आता यांच्यामध्ये जायचंच नको. काय कुणकड्या बी तीराला लागलं की हे आतमध्ये ढकलायला लागले. म्हणून करता खोल अतंग पाण्यामध्ये दम धरला आणि दम धरून खाली खोल पाण्यामध्ये गेला. दम धरला आणि दम छाटला. होय, खोल पाण्यामध्ये कितीही पवाया आलं, दम धरला आणि दम छाटला आणि एकदा नाका तोंडात पाणी गेलं. कितीही पवणार असू द्या महाराज, त्याला पुन्हा वर येता येत नाही. हातपाय गळतात. जे काही दम धरलेला असतो, दम छाटल्या जातो, हातपाय गळतात. आणि पवनार असलं तरी नाका तोंडात पाणी गेल्यानंतर पुन्हा त्याला वर येता येत नाही. अशा प्रकारची अवस्था त्या ब्राह्मण पुत्राची झालेली आहे. किंवा काय सुखदेवाची झालेली आहे. निमिषा माझी गेला तरी ते सर्व शक्ती लोपली. वा, सकळांगे विकळ झाली पुढे उपाय चालेना. पुढे उपाय चालेना. कसा उपाय चालेना महाराज? नाका तोंडात पाणी जायला वेळ किती लागतो महाराज? एका क्षणामध्ये नाका तोंडात पाणी जाऊ शकतं महाराज. दम धरलेला दम छाटला, श्वास सोडता बी येत नाही, श्वास घेता बी येत नाही. पण घ्यायला जावा नाका तोंडात पाणी जातं, सोडायला जावं तरी जातं बरं का. आणि हात पाये सगळे कळून गेले. हात पायाची सगळी